माझी ये जातीचे मज भेटो कोणी, माझी ये जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया, आवडीच्या हरी अंतरापासोनी, ऐसियाची मनी अर्थ माझे, तया लागी जीव होतो कासावीस, तया लागी जीव होतो कासावीस, पाहतील वास नयन हे, आवडीच्या हरी अंतरापासोनी, ऐसियाचे मनी अर्थ माझे, सुफळ हा जन्म होईल तेथून, सुफळ हा जन्म होईल तेथून, देता आलिंगन वैष्णवासी, आवडीच्या हरी अंतरापासोनी, ऐसियाचे मनी अर्थ माझे, तुका म्हणे तोची सुदीन सोहळा, तुका म्हणे तोची सुदीन सोहळा, गाऊया गोपाळा धनीवरी, आवडीच्या हरी अंतरापासोनी, ऐसियाचे मनी अर्थ माझे, ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं, भावार्दितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि, महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रहे, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, लोकाभिरामम् अरडरङ्गधीरं राजेवनेत्रं भृगुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्थं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुक्तमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, बोली हनुमान जी महाराज की जय, पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, आता बंधू श्रुतीजन, जे अखंड सावधान, जया सत्री काळाचे ज्ञान, सर्व काळ निराभिमानी, आता बंधू श्री संत सज्जन, जे परमार्थाचे अधिष्ठान, जयाचे निघुय ज्ञान प्रगटे जनी, नरदेह परमार्थी लाविले, तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी व्यर्थची गेले, नाना आघाते मृत्यूपंथे, सेवेलागी सेवक झालो, 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 तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो,
स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता माझी ये जातीचे मज भेटो कोणी माझी ये जातीचे मज भेटो कोणी आवडीची धनी फेडावया आवडी ज्या हरी अंतरा पासोनी ऐसियाचे मनी अर्थ माझे उपस्थित श्रोते सज्जन भाविक मायबाप श्री क्षेत्र साई या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व तसेच श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व त्याचबरोबर श्री संत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली श्री ज्ञानोबाराय यांना मृत्यूलोकामध्ये अवताराला येऊन 750 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची जीवनचरित्र कथा आपण गेल्या 2 दिवसापासून श्रवण करत आहोत. आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील आजचा हा दुसरा दिवस. आजची ही कीर्तनरूपी सेवा ज्यांच्या माध्यमातून माझ्याकडे आली आपल्याच गावातील परमार्थ प्रेमी ज्यांचं वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम आहे व व्यक्तिगत माझ्यावर ज्यांचं नितांत प्रेम आहे असे माझ्या मोठ्या भावाप्रमाणे श्री हरिभक्त परायण सचिन भाऊ व तसेच अण्णासाहेब यांच्या माध्यमातून आलेली ही कीर्तनरूपी सेवा व तसेच आपल्या सप्ताहाचे संयोजक असतील, आयोजक असतील, नियोजक असतील यांच्या आदेशावरून ही कीर्तनरूपी सेवा मला प्राप्त झाली. व त्या निमित्ताने तुम्ही जमलेले सर्व उपस्थित श्रोते सज्जन भाविक मायबाप तुम्हा सर्वांना प्रणाम करतो. बाहेरगावून आलेले टाळकरी असतील, गावातील असणारे टाळकरी जातीचे मज भेटो कोणी आवडीची धनी फेडावया आवडी ज्या हरी अंतरापासोनी ऐसियाचे मनी अर्थ माझे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंदे जगदवंदने संत श्रेष्ठ महाराष्ट्र भूषण वैराग्याचे थोर महान पुतळे सुप्रसिद्ध साधू देहुगाव निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांच्या वाणीतील 5 चरणाचा
संतपर प्रकरणातील अभंग आपण कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. तसं जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र जर आपण पाहिलं तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त दोनच इच्छा व्यक्त केल्या. दोनच इच्छा व्यक्त केल्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. आणि त्या दोन इच्छा कोणत्या होत्या? जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवंताकडे मागत असताना त्या दोन इच्छा कोणत्या होत्या? जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवंताकडे ज्या दोन इच्छा व्यक्त केल्या त्या दोन इच्छा संसारातल्या नव्हत्या. त्या दोन इच्छा फक्त आणि फक्त परमार्थातल्याच होत्या. आणि त्या दोन इच्छा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाल्या होत्या. रात्रंदिवस जगद्गुरु तुकाराम महाराजांना त्या दोन गोष्टीला प्राप्त करून घेण्याचा ध्यास लागला होता. त्याच्यातली पहिली गोष्ट आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांना असं वाटत होतं की बाबा आपण मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो. मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर जोपर्यंत आपल्याला आयुष्य आहे, जोपर्यंत आपल्या जीवनाची वाटचाल चालू आहे, जोपर्यंत आपला श्वास चालू आहे, तोपर्यंत आपल्याला एकदा तरी त्या भगवंताचा साक्षात्कार व्हावा. आपल्याला एकदा तरी त्या भगवंताचा साक्षात्कार व्हावा ही जगद्गुरु तुकाराम महाराजांची मृत्यू लोकामध्ये अवताराला आल्यानंतर पहिली इच्छा. आणि दुसरी इच्छा, जोपर्यंत आपण मृत्यू लोकामध्ये हयात आहोत तोपर्यंत आपल्याला एकदा तरी त्या संत महात्म्यांचा सहवास घडावा. जे संत महात्म्या आपल्या परमार्थिक क्षेत्रामध्ये राहून परमार्थामध्ये जीवन समर्पित करतात. त्यांचं उठणं, बोलणं, फिरणं, चालणं, व्यक्तिगत आयुष्य असू द्या, हे जे काही आहे हे फक्त आणि फक्त देवाकरताच आहे. देवाच्या व्यतिरिक्त दुसरा हेतू त्यांच्या जीवनामध्ये नाहीच. अशा महात्म्याचा सहवास मला एकदा तरी भेटावा. या दोन इच्छा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या. आणि तिसरी एक इच्छा होती तुकाराम महाराजांची, तिसरी एक अपेक्षा होती. ती अपेक्षा जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगाच्या माध्यमातून समाजासमोर प्रगट करतात. तसं पाहिलं तर 83,99,999 योनी फिरल्यानंतर आपल्याला या मृत्यू लोकामध्ये हा मनुष्यदेह प्राप्त झाला. मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना जोपर्यंत माणसाचा श्वास आहे, जोपर्यंत माणूस जिवंत आहे, जोपर्यंत माणसाचं आयुष्य आहे, तोपर्यंत असं किती जणांना वाटतं माणूस म्हणून मृत्यू लोकात जन्माला आलेल्या, असं किती माणसांना, किती लोकांना असं वाटतं की बाबा जोपर्यंत आपण मृत्यू लोकामध्ये हयात आहोत तोपर्यंत आपल्याला एकदा तरी भगवंताचा साक्षात्कार व्हावा, असं कुणाला वाटतं? किंवा एकदा तरी आपल्याला संत महात्म्याचं दर्शन व्हावं, आपल्याला त्या संत महात्म्यांचा सहवास मिळावा, आपल्याला त्यांचं सानिध्य मिळावं, असं कुणाला तरी वाटतं का? मला सांगा. तुम्ही जरी हो म्हटलो तरी बी मी मान्य करणार नाही ती गोष्ट, कारण कोणालाच असं वाटत नाही. कारण समजा आपण सांसारिक माणसं आहेत, आपल्यापैकी जर एखादा मंदिराकडे गेला देवाचं दर्शन घेण्याकरता, देवाचं दर्शन घ्यायला गेल्यानंतर माणूस देवाला काय मागतो, मागून मागून काय मागतो माणूस देवाला? म्हणतो का की भगवंता कुणालाच न मिळणारा हा पंचतत्वाचा नरदेह तुम्हाला दिला, माणूस म्हणून तुम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्माला घातलं, नुसतं जन्माला घातलं नाही, फिरण्याकरता दिसावं म्हणून 2 डोळे सुद्धा दिले, 2 हात दिले, 2 पाय दिले, 2 कान दिले, बोलण्याकरता तोंड दिलं. हे सगळं दिलं म्हणून आपण देवाचे धन्यवाद मानतो का? अजिबात नाही. दिले इंद्रिय, हातपाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरूग. तिथे गेल्यानंतर आपण देवाचे धन्यवाद मानत नाही किंवा आभार मानत नाही. तिथे गेल्यानंतर हे तर द्या सोडून, तिथे गेल्यानंतर माणसाच्या मुख्य फक्त 2च मागण्या असतात. पहिली मागणी, 10 वर्ष झाले किराणा दुकान टाकले साई नाक्यावर, चलता चलना, काहीतरी कर देवा, काहीतरी तुझी कृपा दृष्टी होऊ दे आणि माझ्या दुकानाला गिराईक लागू दे. आता दुकान कोणाचं आहे? भाऊ बोला. दुकान आपलं आणि चालवायचं देवानं, ही कुठली रीत आहे? असंच विचारच तसे झालेत माणसाचे. एक तर माझं दुकान चालू दे, नाहीतर एखादा मुलगा माझ्या घरात जन्माला येऊ दे. वाढावे संतान, गृही भावे धनधान्य, गृही भावे धनधान्य, गृही भावे धनधान्य. हे वाढावे संतान, हे धनधान्य, गृही भावे धनधान्य, भावे धनधान्य. हरी वाढावे संतान, गृही भावे धनधान्य, गृही
दोनच अपेक्षा असतात माणसाच्या देवाकडे गेल्यानंतर. एक लक्षात घ्या, आपल्याला देवाकडून काहीतरी प्राप्त करून घ्यायचंय, आपल्याला देवाला काहीतरी मागायचं आणि मागितल्यानंतर आपल्याला ते देवानं दिलंच पाहिजे असा विचार करून जात असताना मंदिराकडे जाऊ नये. मंदिराकडे गेल्यानंतर उलट देवाचेच आपण आभार मानले पाहिजेत की त्या भगवंताने आपल्याला या मानव जातीच्या जन्माला गाठलं. आपण देवाचेच आभार मानले पाहिजेत, परंतु आपण तसं करत नाही. देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे, अशी अवस्था झालेल्या माणसाच्या जीवनाची. आणि माणूस फक्त आयुष्य जगत असताना फक्त एकाच गोष्टीसाठी आयुष्य जगतो. कोणत्या? जीवतेची देव, भोजनते भक्ती, मरणते मुक्ती, पाखंड्याची. काही लोक जीवन जगत असतात फक्त खाण्यासाठी, फक्त खाण्यासाठी. इतकं खातात लोक, इतकं खातात, झोपतात, झोपल्यानंतर उठतात, पुन्हा अनेक खातात, पुन्हा अनेक पोट दुखाले म्हणून झोपतात. एवढ्या दोनच गोष्टी, एवढी एक मुख्य गोष्ट आहे माणसाची. खातात जगण्यासाठी आणि जगतात खाण्यासाठी. एवढे एकच धोरण जीवनातलं. पण एक लक्षात घ्या, एवढ्या करताच आपल्याला हे आयुष्य प्राप्त झालेलं नाही. मग भगवंताने आपल्याला मृत्यू लोकामध्ये जन्माला घालत असताना एक अट घातलेली आहे. देवे दिला देह, भजना गोमटा, तो या झाला फाटा बालिकेचा. एक अट घातलेली आपल्याला देवाने. तेवढी तरी अट आपण देवाची मान्य केली पाहिजे. देव काही आपण कमवलेली प्रॉपर्टी मागत नाही, आपल्या बापदाद्याची जमीन मागत नाही देव. फक्त आणि फक्त बाबा, ज्याने तुला मृत्यू लोकामध्ये जन्माला घातलं त्याचं एकदा तरी स्मरण कर, एवढाच अट्टहास आहे देवाचा. पण आपलं अख्खं आयुष्य जातं, काही जणांचं अख्खं आयुष्य निघून जातं, पण वाचीला देवाचं नाव येत नाही, येत नाही. बालपण गेले नेनता, तारुण्यपणी विषय व्यथा, म्हातारपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. काही काही लोक मृत्यू लोकात जन्माला येतात. जन्माला आल्यानंतर जन्माला आलेलं मूल कसं असतो, लहान असतं ना, त्याला काहीच कळत नाही, त्या वयामध्ये काहीच कळत नाही. म्हणून बालपण गेले नेनता. बालपण गेल्यानंतर माणसाच्या जीवनात तारुण्यपणी येतं. तारुण्यपणी विषय व्यथा, सगळे विषयामध्ये तारुण्य जातं. पुढे बालपण आलं, बालपण निघून गेलं, नंतर तारुण्य आलं, तारुण्य निघून जातं, एक दिवस म्हातारपण येतं. मग काय होतं म्हातारपणी? म्हातारपणी प्रवर्तली चिंता, आणि एक दिवस ते म्हातारपण सुद्धा निघून जातं. माणसाच्या आयुष्यामध्ये फक्त सरपण राहतं बघा. सरपण येतं माणसाच्या आयुष्यात. सरपण येतं म्हणजे एक दिवस माणूस म्हातारा होतो आणि गचकतो. गच केल्यानंतर काय करतात? सरणावर झोपवतात आणि तिथं त्याला अग्नी देतात बघा. आणि एक लक्षात घ्या, आपलं हे आयुष्य सरपणात घालण्याकरता नाही, तर भगवंताच्या चरणावर समर्पित करण्याकरता आपल्याला हे आयुष्य प्राप्त झालेलं आहे. आणि जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये श्वास आहे, जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये प्राण आहे, जोपर्यंत आपल्या जीवनाची वाटचाल चालू आहे, तोपर्यंत हा पंचतत्वाचा नरदेह. तुकाराम महाराज म्हणतात, बाबा आयुष्यामध्ये तुम्हाला एकदा सुखाचा उपभोग घ्यायचा असेल, तर त्या सुखाचा उपभोग घेण्याकरता तुम्ही हा पंचतत्वाचा नरदेह एक वेळेस भगवंताच्या चरणावर समर्पित तर करून पहा. देह समर्पी जे देवा, भार काहीच न घ्यावा, भार काहीच न घ्यावा, भार काहीच न घ्यावा. देह समर्पी देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आगवा तुका मने आनंद. युक्त आहार विहार
नेम इंद्रियासी सार नसावे बासर निद्रा बहुभाषण जोपर्यंत आपले हे आयुष्य आहे तोपर्यंत तुम्ही हा पंचतत्वाचा नरदेह म्हणजे आपलं आयुष्य भगवंताच्या चरणावर समर्पित करून टाका. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अट्टहास आहे बघा. पण अशी लोक आपल्याला पाहायला मिळत नाही. मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना माणसाच्या फक्त मूलभूत 3च गोष्टी येतात आणि या 3 गोष्टी करता माणूस आयुष्य जगतो. कोणत्या? ल्यावे, खावे, बरे असावे सदैव हे चिकरी हाव संसारी. फक्त एवढ्या करताच काही माणसं आयुष्य जगत असतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अट्टहास आहे. आपल्याला ज्याने हा जीवदान दिलेला आहे तुम्ही त्याचं एकदा तरी स्मरण करा. एवढ्या करताच संत महात्मे मृत्यू लोकांमध्ये अवताराला आले म्हणजे ते स्वतःच्या मर्जीने तर आले, पण त्यांना पाठवण्यामध्ये भगवंताचा सुद्धा तेवढाच हात होता. भगवंताने स्वतः संत महात्मांना जगद्गुरु तुकाराम महाराजांना मृत्यू लोकांमध्ये पाठवलं. महाराज तुम्ही जा मृत्यू लोकांमध्ये जा आणि भरकटत चाललेल्या समाजाला काहीतरी मार्गदर्शन करा, म्हणून स्वतः भगवंताने संत महात्मांना मृत्यू लोकांमध्ये पाठवलं. एकंदर शिक्का पाठविला इहलोका आलो म्हणे तुका मी नामाचा धार. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कौनाची. माणसाला याच गोष्टीचा विसर पडलेला आहे म्हणून संत महात्मांना पुढाकार घ्यावा लागला आणि वेळोवेळी ग्रंथाच्या माध्यमातून, पुराणाच्या माध्यमातून, शास्त्राच्या माध्यमातून उपदेश करावा लागला उपदेश. भगवंताने आपल्याला मृत्यू लोकांमध्ये जन्माला घातलेला आहे. परंतु ज्या अर्थी मृत्यू लोकांमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत त्या अर्थी आपल्याला एक ना एक दिवस मृत्यू लोक सोडून जायचे याचं सुद्धा भान माणसाने ठेवलं पाहिजे. याचं सुद्धा भान. एक ना एक दिवस आपल्याला हे मृत्यू लोक सोडून जायचे. ज्यावेळेस आपली जाण्याची वेळ येईल किंवा ज्यावेळेस आपण हे मृत्यू लोक सोडून देवाजवळ जाऊ, देवाजवळ गेल्यानंतर भगवंताने जर आपल्याला म्हटलं की बाबा इतका अनमोल किमतीचा नरदेह मी तुला दिला होता, काय केलं रे बाबा तू मृत्यू लोकांमध्ये 100 वर्ष राहून, काय केलं काय तुम्ही? ज्यावेळेस आपल्याला स्वतः देव विचारेल ना त्यावेळेस आपल्याकडे काहीच उत्तर राहणार नाही त्याचं. मग त्यावेळेस पश्चाताप होतो माणसाला. काय जन्मा येऊन या केली म्या जोडी ऐसे घडू घडी चित्ता येतो आठव. इतका अनमोल किमतीचा नरदेह मी तुला दिला होता बाबा, मातेर करून टाकलास. याचं तू मातेर करून टाकलास. ज्यावेळेस भगवंताच्या मुखातून असे शब्द निघतील ना आपल्यासारख्या सामान्य जीवासमोर, त्यावेळेस त्या भगवंताच्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता आपल्याकडे शब्दच नाहीत. आपण काहीच बोलू शकणार नाही त्या ठिकाणी, काहीच नाही बोलू शकणार. स्वतः भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, अरे इतका अनमोल किमतीचा नरदेह मी तुम्हाला दिला, इतका अनमोल किमतीचा नरदेह मी दिला, इतका गोमता नरदेह आहे. या नरदेहाला जन्माला आल्यानंतरच फक्त भगवंताची साधना करता येते. याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोटे. हो, स्वतः ज्ञानेश्वर महाराज बोलून जातात बघा. सर्व जन्मा अंती मनुष्य जन्म पावे शेवटी, ऐसी उत्तम कीर्ती म्या रचिली नाही. स्वतः भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की या माणसासारखं गोमट, या माणसाला जेवढे मी गोमट बनवलेलं आहे ना तेवढं गोमट मी दुसऱ्याला कुणालाच बनवलं नाही. इतकी सुंदर रचना केलेली आहे मी या देहाची. स्वतः भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला बोलतात. हा, शरीरा ऐसे गोमटे त्रैलोक्या नाही कोठे. जगद्गुरु तुकाराम महाराज बोलून जातात, या त्रैलोक्यामध्ये या शरीरासारखं दुसरं गोमट आपल्याला काही पाहायला मिळणार नाही. गोमट म्हणतात जगद्गुरु तुकाराम महाराज या शरीराला. आणि एक लक्षात घ्या, जेवढे आपण दिसायला गोमटे आहोत ना, माणूस जेवढा दिसायला गोमटा असतो ना तेवढाच माणूस भामटा सुद्धा असतो बरं का. तेवढाच भामटा सुद्धा असतो माणूस. बारीक कळ करतात काही लोक, बारीक तेवढेच भामटे असतात. आता उदाहरण जर द्यायचं म्हटलं, एका पोराला त्याच्या बापाने 500 रुपये दिले हातात. 500 रुपये दिले हातात. 500 रुपये दिले, सांगितलं बाबा किराणा संपला घरचा, आई जी काय आणून दे म्हणत ती आणून दे असं म्हणून बाप निघून गेला कामावर. पोरग गेलं बाहेर. सकाळी जी पोरग किराणा आणायला गेलं संध्याकाळीच घरी आलं पण रिकाम्या हातानं आलं. बाप आला घरी, विचारलं बापानं, का रे बाबा किराणा भरला नाहीस का? त्यावेळेस म्हटला, बाबा तुम्ही पैसे दिले होते परंतु ते वाटत पडले नव्हते, मटका खेळून आलतं तेव्हा, मटका खेळून आलतं. मग असलं जर माणूस थर्ड क्लास जीवन जगत असेल तर वरी गेल्यानंतर आपण काय उत्तर देणार आहोत देवाला? काहीच बोलू शकणार नाही आपण त्या ठिकाणी. म्हणून मी म्हटलं तुम्हाला की माणूस जेवढा दिसायला गोमटा असतो
तेवढाच भामटा सुद्धा असतो माणूस. हो, बापाने विचारलं, आपण इथं खोटं बोललो. जन्म दिलेल्या बापाने विचारलं, मुलाने खोटं बोललं. ज्यावेळेस या जगाच्या मालकासमोर तो मुलगा जाईल, त्यावेळी जर भगवंताने विचारलं, बाबा इतका अनमोल किमतीचा नरदेह तुला दिला, काय केलं रे बाबा तू? फक्त याच नरदेहाला आल्यानंतर भगवंताची साधना करता येते. याच नरदेहाला आल्यानंतर ते सामर्थ्य आहे. अन्यथा दुसऱ्या कुठल्या जन्माला गेलो आपण तर ते सामर्थ्य त्यांच्यात नाही, जे सामर्थ्य आपल्यात आहे. हा, मोप आपल्यापेक्षा चांगलं जीवन जगता येतं त्यांना, आपल्यापेक्षा चांगली कला सुद्धा त्यांना अवगत आहे. आपल्याकडली फक्त एकच खासियत आहे माणसाची, फक्त माणसाला भजन करता येतं. आणि जे आपल्याला करता येतं ते जगाच्या पाठीवर कोणालाच येत नाही, जमत नाही. आणि जे त्यांना करता येतं त्याच्यातलं आपल्याला काहीच जमत नाही, काहीच जमत नाही आपल्याला. तुम्ही सुगरणीचं उदाहरण घ्या, तुम्हाला सुगरणी माहीत असेल किंवा सुगरणीचं घरटं आपल्या घरापेक्षा चांगलं राहते. मग सुगरणीचं घरटं आपल्या घरापेक्षा चांगलं असतं. दुसरं उदाहरण घ्या, कोकिळीचं गाणं तुमच्या आमच्यापेक्षा सुद्धा चांगलं असतं. आता कोकिळीच्या गाण्याचा जर विचार केला का तिचं कुठं संगीत अलंकार झाले का, संगीत विशारद झाली तिचं का, तिनं जाऊन कुठं 15-15 वर्षांहून साधना केली का, काय केली होती ना? काहीच नाही. सहज आपण एखाद्या गायकाला पदवी देत असताना म्हणतो गान कोकिळा म्हणून पदवी देतो आपण त्या गायकाला. मग त्या कोकिळीचं गाणं तसं असलं म्हणूनच आपण ती पदवी देतो ना एखाद्या कलाकाराला, गायकाला. का तिनं कुठं जाऊन घासली 15-15 वर्ष? अजिबात नाही. आपण घासतो 15-15 वर्ष तर आपल्याला अबीर गुलाल लाभ म्हणायत नाही. आपल्याला शिकावं लागतं. त्यांना काय शिकायची गरज आहे हो? त्यांना देण दिलेल्या भगवंताने, निसर्गच दिलेला आहे त्यांना. सांगण्याचं तात्पर्य, ते आपल्यापेक्षा चांगलं जगतात, आपल्यापेक्षा सामर्थ्य त्यांचं जास्त आहे. कोकिळा आपल्यापेक्षा चांगलं गायन करते. आणखीन सांगून जाईन मी तुम्हाला. समुद्र माहिती आहे तुम्हाला? नाही? हा, माहिती आहे. समुद्र माहिती आहे तुम्हाला? त्या समुद्रामध्ये एक वेल मासा म्हणून राहतो बघा. वेल मासा म्हणून राहतो. मी दादांच्या मुखातून ऐकलेला आहे बरं काही. एक वेल मासा म्हणून राहतो समुद्रामध्ये. जर तो समुद्रामध्ये राहणारा वेल मासा जर उगं फिरत फिरत समुद्राच्या काठावर आला आणि समुद्राच्या काठावर आल्यानंतर जर उगं त्या वेल माशाचं पोट खराब झालं म्हणून जर त्या वेल माशाला उलटी झाली, उलटी काय म्हणते मी भाऊ, उलटी जर झाली त्या वेल माशाला, आणि आपल्यासारख्या माणसाने जर जाऊन ती उलटी एका पिशवीमध्ये भरली, एखाद्या पिशवीमध्ये जर भरली, ती उलटी जर बाजारामध्ये विकायला नेली तर ती उलटी 22 कोटी रुपयाला जाते. मग वेल माशाची उलटी 22 कोटी रुपयाला जाते. आपलं कसं आहे? उगा समजा एखाद्या माणसाला उलटी झालीच, बरं तुम्हाला जर बघायचंच असेल तर जरी येत नसेल तर बोट घालून करा उलटी. करा उलटी, भरा पिशवीमध्ये तिला आणि जावा बाजारात विकायला. कितीला जाईल हो? उलटी काय जाणार नाही, पण माणसं उलट करून हाणतील आपल्याला. सांगण्याचं तात्पर्य, वेल माशाच्या उलटीला किंमत आहे. उलटीला आपल्याला, आपल्या उलटीला काय किंमत? काहीच किंमत नाही. मी फक्त सांगतोय एवढ्या करता, आपल्यापेक्षा सामर्थ्य त्यांचं जास्त आहे. वेल माशाची उलटी 22 कोटी रुपयाला जाते. बरं, कासवीन माहिती आहे तुम्हाला? कासवीन, हा बरं, कासवीन माहिती आहे. कासविनीचं पिल्लू असतं बघा, बरोबर आहे. आता जसं भूक लागल्यानंतर आपल्याला खायला लागतं तसं त्यांना बी खायला प्यायला लागतेच किंवा लागतेच. मग समजा जर कासविनीच्या पिल्ल्याला जर भूक लागली, कासविनीच्या पिल्ल्याला जर भूक लागली तर त्याच्या माईनं म्हणजे कासविनीनं नुसतं त्या पिल्ल्याच्या डोळे घालून जर बघितलं तर बघितल्या उशीर त्या पिल्ल्याचं पोट भरते. त्या कासविनीच्या पिल्ल्याचं पोट भरतं नुसतं दृष्टी टाकल्याबरोबर. दृष्टी टाकल्याबरोबर तुम्ही टाका बरं तुमच्या लेकरावर दृष्टी. उगं बघा डोळे घालून. जर एखाद्या मुलानं म्हणलं एखाद्याच्या आईला भूक लागली, मला आईला जर म्हणलं मला भूक लागली, भूक लागल्यामुळे सगळं डोळे घालून बघा तुम्ही त्याच्याकडे. बघू भरते का पोट त्याचं? नाही भरणार. पण ते सामर्थ्य कासविनीत आहे. कासविनीमध्ये ते सामर्थ्य आहे. जर आपल्या पिल्ल्याला भूक लागली, तर पिल्ल्याला भूक लागल्यानंतर दृष्टी टाकल्याबरोबर त्या कासविनीच्या पिल्ल्याचं पोट भरतं. पुन्हा त्याला काहीच करायची गरज नाही. कासवीचे बाळ वाडे कृपा दृष्टी, कासवीचे बाळ वाडे कृपा दृष्टी, नाही तया बेटी अंग संगे
नाही भेटी अंगसंगे कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी. नुसतं कासविनेने आपल्या पिल्ल्यावर दृष्टी टाकल्या बरोबर तिच्या पिल्लांचं पोट भरतं. इतकं सामर्थ्य तिच्यामध्ये आहे. आणखीन दुसरं उदाहरण घ्या, म्हणजे आपल्यापेक्षा त्यांच्याकडे सामर्थ्य जास्त आहे. दुसरं उदाहरण घ्या, आपल्यापेक्षा जगणं सुद्धा त्यांचं चांगलं आहे, आपल्यापेक्षा माणुसकी त्यांच्यात जास्त आहे. आता उन्हाळा येईल बघा, आता हिवाळा गेल्यावर प्रत्येकाच्या शेतामध्ये आंब्याचे झाडं असतात. आंब्याचे झाडं असतात, त्या आंब्याच्या झाडाला पाड लागतात. उन्हाळ्यामध्ये पाड लागतात. जर एखादा पाड त्या आंब्याच्या झाडाला लागला आणि जर त्या झाडाजवळून जर काही मुलं जात असले, त्या मुलांना जर तो पाड दिसला तर ते मुलं त्या पाडाला धोंडे हाणतात. का तर तो पाड पाहिजे असतो त्यांना. 2-4 धोंडे मारतात, निशाणा बरोबर लागत नाही. कधी हुकतो तर कधी त्या आंब्याला लागतो, पण कुठं खाली लागतो, वरी लागतो. ती धोंडा लागल्यामुळं त्या आंब्याचं टरफल निघतं, म्हणजे त्या आंब्याला जखम होते आंब्याला. तरीही ते पोरं काय त्याला धोंडे मारायचं थांबत नाही. 4, 5, 6 धोंडे मारल्यानंतर त्याच्यातला एखादा धोंडा एकदम निशाणावर लागतो आणि तो आंबा खाली पडतो. मग तो आंबा खाली पडल्याबरोबर त्याला जखम होते, त्याचं टरफुल निघतं. ह्यांना काय मी केलं होतं काय, ह्यांचं माझं काही देणं घेणं होतं का, ह्यांनी मला धोंडे मारायची काय गरज आहे, किती जखम झाल्या माझ्या अंगावर, असा विचार करून तो आंबा काय त्यांच्या मागं धोंडे घेऊन लागते का? लागतो का? अजिबात नाही. बाबा याने मला धोंडे मारलेले आहेत ना, काही हरकत नाही, मी याला सुद्धा तीच चव देणार ज्याने मला लावण्याकरता कष्ट खाल्ले होते. ज्याने मला लावण्याकरता कष्ट खाल्ले होते, धोंडे मारणाऱ्याला सुद्धा मी तेवढीच चव देणार. आंब्याचं झाड लावलं भाऊनी आणि तोडायला मी गेलो कुऱ्हाड घेऊन. आता भाऊनी झाड लावले म्हणून ती झाड तुम्हाला सावली देणार आहे का? मला नाही का देणार? बोला किंवा सगळ्यालाच देते किंवा बघा तेव्हा तिकडून आवाज येऊ लागला, इकडे गप्प माणसं, 1 नाही ना 2 नाही, सगळ्याला सावली देतं ते झाड. जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकुची सावली वृक्ष दे जैसा. जो कुऱ्हाड घेऊन झाड तोडण्याकरता निघालेला आहे, झाड त्याला सुद्धा सावली देतं. ज्याने झाड लावलेलं आहे, झाड त्याला सुद्धा सावली देतो. घरामध्ये बल्ब आहे. आता भाऊ तुमच्या घरात बल्ब आहे, तुम्ही बल्ब लावायला म्हणून ते बल्ब तुम्हाला उजेड देतं. जर एखादा परका माणूस गेला घरात, म्हणजे मी जर आलो तुमच्या घरात, तर मग तो बल्ब बंद पडेल का मी गेल्यावर? नाही ना. तुम्हाला सुद्धा ते बल्ब सावली उजेड देणार आहे आणि तो बल्ब मला सुद्धा उजेड देणार आहे. ज्ञानेश्वरी उघडून बघा. का घरीची या उजेडू करावा, का पारखिया अंधारू पाडावा, हे नेनेची गा पांडवा दीपू जैसा. आपल्यापेक्षा त्यांचं सामर्थ्य जास्त आहे. काही काय माणसं म्हणतात बाबा तीर्थयात्रेला गेल्यानंतर गंगेमध्ये स्नान करा, गंगेमध्ये स्नान केल्यानंतर माणूस पापातून मुक्त होतो. माणूस पापातून मुक्त होतो. त्या गंगेचा उगम कुठं झालाय, काय झालाय अजिबात माहित नाही. दुर्गम उगम आहे तिचा. कुठून निघाली गंगा, कुठं चालली, कोणाला काहीच माहित नाही. पण गंगेचा जिथून उगम झाला तिथून गंगेचा प्रवास चालू होतो. दरीतून खोऱ्यातून ती गंगा वाहत 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 गावागावातून त्या गंगेचा प्रवास चालू असतो. वाहत वाहत त्या गंगेचा प्रवास चालू असतो. मग प्रवास करत 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 तुमच्या आमच्यासारख्या पाप्यांचा उद्धार करत करत आपलं जीवन फुलवत फुलवत ते गंगा नदी जाऊन समुद्राला मिळते. जाऊन समुद्राला मिळते ती गंगा नदी. उघडा ज्ञानेश्वरी, उघडा. ज्ञानेश्वर महाराज बोलून जातात. का फेडीत पाप ताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रात जाय आप, गंगेचे जैसे. गंगा वाहत वाहत जाते, पण जात असताना तुमच्या आमच्या सारख्याचं जीवन फुलवत फुलवत ती गंगा प्रवास करते आणि एक दिवस जाऊन समुद्राला मिळते. म्हणजे त्यांच्यापेक्षा आपल्यापेक्षा त्यांच्याकडे सामर्थ्य जास्त आहे. जरी आपल्यापेक्षा त्यांच्याकडे सामर्थ्य जास्त असलं तर जे आपल्याकडे आहे ते त्यांच्याकडे नाही. काय आपल्याकडं? याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अट्टहास आहे. लागोनी या पाया, लागोनी या पाया, हे का विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया, लागोनी या पाया, लागोनी या पाया, विनवितो
विनवितो तुम्हाला हा 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 लागोनिया पाया लागोनिया पाया लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया करटाळी बोला मुखी नाम करटाळी बोला मुखी नाम हा विठ्ठल विठ्ठल आ विठ्ठल विठ्ठल म्हणावे लो वेळा हा 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 विठ्ठल विठ्ठल करटाळी बोला मुखी नाम करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल 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 म्हणावे हो वेळा विठ्ठल विठ्ठल लागोनिया पाया लागोनिया पाया लागोनिया पाया विनवितो तुम्हाला 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 करटाळी बोला मुखी नाम करटाळी बोला मुखी नाम हा हा विठ्ठल 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 म्हणा वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा करटाळी बोला मुखे नाम करटाळी बोला मुखे नाम विठ्ठल 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 मना वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अट्टहास आहे. समाजाला त्यांनी पाया पडून सांगितलं, ऐकलं नाही, विनंती करून सांगितलं. सांगतो तुम्हाशी भजा रे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. दंडवत घालून सांगितलं सकळांच्या पाया माझे दंडवत आपुला रे चित्त शुद्ध करा. ऐकलं नाही, शिव्या देऊन सांगितलं. किती सांगू तरी नाही कती पटकीचे पुढे शिंदडीचे रडतील. एक प्रमाण सगळ्यांना पाटा बघा नाथबाबाचं. काय तुझी माय गेली भूतापाशी हरी नये मुकाशी अरे मुढा पातके करिता पुढे आहे पुसता. काय उत्तर देता होशील तू अनेक यातना यम करवील कोण सोडवील ते तुझला. नेमकं काय करतो तो यम? मारिती तोडीती जोडीती निष्ठूर यमाचे किंकर भोसाला. आम्हाला तो हात सुद्धा लावणार नाही. तिथं वशीला लावू आम्ही, कुणाचा बी लावा. माणूस सुटत नाही माणूस. वशीला आधार कार्ड चलत नाही, पॅन कार्ड चलत नाही, ते इथंच आहे फक्त. मग तेथे नचले काही मग तेथे नचले काही तेथे नचले काही मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहिला ठाई ते ठाई सत्ता संपदा राहिला ठाई ते ठाई सत्ता संपदा ठाई ते ठाई सत्ता संपदा ठाई ते
नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका मने तेही यम आज्ञा मग तिथं कुणाचं चालणार नाही म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अट्टहास आहे सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म माया याच्याशिवाय माणसाच्या जीवनामध्ये दुसरा पर्याय उरत नाही तीन घटक आहेत बघा मृत्यू लोकामध्ये तीन घटक आहेत पहिला घटक आहे उपेक्षा करणारा दुसरा घटक आहे अपेक्षा करणारा आणि तिसरा घटक आहे तितिक्षा करणारा म्हणजे प्रतीक्षा करणारा उपेक्षा करणारे अपेक्षा करणारे तुम्ही आम्ही बसतो त्या घटकात तुम्ही आम्ही बसतो तितिक्षेमध्ये प्रतीक्षेमध्ये आपण बसत नाही आपण अपेक्षेमध्ये बसतो आपण उपेक्षेमध्ये बसतो तितिक्षेमध्ये अपेक्षेमध्ये आपण बसत नाही त्या घटकामध्ये संत महात्मे बसतात तितिक्षा करतात प्रतीक्षा करतात कोणती प्रतीक्षा कधी भेटेल तो जीवाचा जीवलग कधी भेटेल तो जीवाचा जीवलग फेडावया पांग जन्माचा हा फेडावया पांग कधी भेटेल तो जीवाचा जीवलग कधी भेटेल तो जीवाचा जीवलग कधी भेटेल तो जीवाचा जीवलग फेडावया पांग जन्माचा हा फेडावया पांग संत महात्म्याने प्रतीक्षा केली संत महात्म्याने तितिक्षा केली इतकी प्रतीक्षा केली की त्यांची ती अवस्था बघून लोक त्यांना नावं ठेवू लागले अरे का पद्धत आहे का काय ह्यांना काही संसार आहे का नाही ह्यांना काय मुलंबळ आहेत का नाही लोक नावं ठेवू लागले देवना संसार तुका दोहीकडे चोर तुका दोहीकडे चोर तुका दोहीकडे चोर हे देवा संसार तुका दोहीकडे तुका दोहीकडे चोर तुका दोहीकडे चोर देवना संसार तुका दोहीकडे चोर तुका दोहीकडे तुका दोहीकडे चोर हे देवा संसार तुका दोहीकडे चोर तुका दोहीकडे चोर तुका दोहीकडे वा जगद्गुरु तुकाराम महाराजांना समाज नावं ठेवू लागला पण एक लक्षात घ्या जो संसार त्यांनी केला तसला संसार आपण करू शकत नाही ज्या पद्धतीने त्यांच्या जीवनामध्ये परमार्थिक वाटचाल त्यांच्याकडून घडली तशी वाटचाल आपल्याकडून घडत नाही प्रतीक्षा केली सोडलं नाही अशा भंगार लोकांकडे लक्ष दिलं नाही तुकाराम महाराजांनी एकच ध्येय ठेवलं फक्त कोणी निंदा कोणी वंदा आमचा सोहिताचा धंदा नाही कुणाची गरज आम्ही भजो पंढरीराज अशा नास्तिक लोकांकडे तुकाराम महाराजांनी लक्ष दिलंच नाही कारण जर एखादा माणूस चांगल्या वाटेने जात असला तर चांगल्या वाटेने जात असताना आपल्याला विरोधक सुद्धा तेवढीच गाठ पडतात आपल्याला विरोधक सुद्धा जेवढा चांगला हायवे रस्ता त्याच्यावर गतिरोधक असते बघा आपण जर 4 व्हीलरने चाललो हायवेनं तर हायवेनं जात असताना आपली गाडी आपल्या कंट्रोलमध्ये राहावी कुठला धोका आपल्याला होऊ नये म्हणून हायवेला जागोजागी गतिरोधक केलेले असतात गावागणीस गतिरोधक केलेले असतात त्याच पद्धतीने चांगल्या माणसाच्या जीवनामध्ये गतिरोधक म्हणजे विरोधक असतातच हो त्यांना तोंड देत देत माणसाने आपल्या जीवनाची वाटचाल करावी लागते त्यांना तोंड द्यावंच लागतं आणि जेवढा आपला रस्ता चांगला तेवढीच आपल्यासमोर विरोधक माणसं सुद्धा तेवढेच आपल्याला पाहायला मिळतात आता याला जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर ऐका एक कुत्रा होता कोण कुत्रा आणि कुत्रा निघाला आळंदी म्हणजे आषाढी वारीला आळंदी ते पंढरपूर पायी ज्ञानोबा यांच्या पालखीसोबत आळंदीहून केलं प्रस्थान कोण तुम्ही बोलावं काय तर कुत्र्यानं प्रस्थान केलं ज्ञानोबा यांच्या पालखीसोबत वारी सुरू झाली आता आळंदीहून निघाल्यानंतर रोज आपली वाटेमध्ये मुक्काम असतात बघा 25 किलोमीटर 30 किलोमीटर 35-40 किलोमीटर चालले की रोज एका गावामध्ये आपला मुक्काम असतो मग त्या कुत्र्याला सुद्धा रात्री एका गावामध्ये मुक्काम करायची वेळ आली आता ती कुत्रा आहे शेवटी
मुक्काम करण्याची वेळ आली. दिवसभर चालला माऊलीच्या पालखीसोबत दिवसभर चालला, सगळं वारकऱ्यांसोबत दिंडीमध्ये चालला. आणि दिवसभर चालल्या एका गावामध्ये मुक्काम करण्याचा प्रसंग आला. गावामध्ये मुक्काम केला. मग आता आपल्याला काहीतरी कोरका अर्धी एक भाकर खायला मिळेल का म्हणून तो दारोदारी फिरू लागला. दारोदारी फिरत असताना आता तो त्या गावात गेल्या म्हटल्यानंतर त्या गावातले कुत्रे ग बसतील का? नाहीत ग बसणार. त्याला बघितल्यावर भुकाय चालू केली की होती महागच लागले महागच लागले. त्या दिवशी काय त्याला जेवायला भेटलं नाही, झोपायला भेटलं नाही. रातभर त्यांच्यासोबत कुस्त्या खेळण्यातच गेली रात्र गेली सगळी. सकाळी उठलं, झोप नाही, पोटात अन्न नाही, काय नाही, तसंच निघालं पुढच्या मुक्कामाला. दिवसभर चाललं कसं चाललं. अंगातला स्टॅमिना राहिला नव्हता. आता खाल्लं नव्हतं, काही झोपलं बी नव्हतं. रातभर त्याच्या भाऊकीने त्याला झोपूच दिली नव्हती. चाललं दिवसभर. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावात मुक्काम. तिथे बी गेल्यावर तसंच 2-3 दिवस बघितलं त्यानं. आणि मनातल्या मनात विचार करू लागले, काहींची मी बांध फोडला, काहींचा माझा बांधाला बांध आहे, काहींच्या प्रॉपर्टीवर मी कब्जा केला आहे, का माझ्या तोंडाने काहींना मी वाचाळ बोललोय, काहींचं माझं काही देणं घेणं आहे, का माझं ह्यांचा काय अर्थार्थी संबंध आहे. काय हो, काहीच नाही की हो. माझं मी गप निघाला वारीला, पंढरीनाथाच्या दर्शनाला निघाला, तर माझीच भाऊकी माझ्या आडवी उरलेल्या, मला काय पुढे जाऊ दिना. रोज जर मी असं भांडणं करत जर पंढरपूरला जायचं म्हटलो तर कधी जाणं होईल? होणार नाही जाणं. आपली कॅपॅसिटीच नाही आता जायची. बारीक तोंड झालं त्याचं. आता जायचं नाही म्हणला पुढे. परतीच्या प्रवासाला निघायचं. आणि निघाला परत निघाल्यानंतर वाटेमध्ये त्याला एक साधू गाठ पडली. त्या साधूने बघितलं, त्याच्याकडे तोंड बी बारीक दिसलाले, चेहरा सुकलेवणी झालाय. विचारलं बाबा काय झाले? मग त्यानं सगळा घडलेला प्रसंग सांगितलं. असं माऊलींच्या पालखीसोबत निघालोय, पंढरपूरला चाललोय दर्शनाला. अपेक्षा आहे बाबा रोज एका गावामध्ये गेल्यानंतर एखादी भाकर मिळावी, पोट भरण्याकरता, झोपण्याकरता जागा मिळावी, एवढ्याच अपेक्षेने मी रोज एका गावात चाललो मुक्कामाला. पण माझी भावकी काय मला जगू दिना गेली आहे. काय करू काहीच कळणार. आणि असं जर रोज भांडणं करत निघालो तर कधी एकदा पंढरपूरला पोहोचेन? मी पोहोचणारच नाही ना. आता पुढे नाही मी जाणार. मी माझ्या परतीच्या प्रवासाला निघालोय. साधूने त्या कुत्र्याचे वाक्य म्हणजे ऐकले आणि साधू हसले, स्मित हास्य केलं. हसल्याबरोबर साधू म्हणू लागले, बाबा तुझी हीच अडचण आहे ना? हो, माझी हीच अडचण आहे. मग ठीक आहे, तुला या अडचणीवर मात करण्याचे मी तुला 2 उपाय सांगतो. मी तुला 2 अटी सांगतो. माझ्या त्या 2 अटीचं पालन कर, तुला कुठलीच अडचण येणार नाही. ठीक आहे म्हटली, सांगा. पहिली अट साधूने सांगितली, तू वाटेने चालत असताना किंवा एखाद्या गावात जात असताना असं ताट मानेनं जायचं नाही. ताट मानेनं अजिबात जायचं नाही. मान खाली करून जायचं. कुत्र्याला सांगितलं. पहिली अट मान खाली करून जायचं, ही झाली पहिली अट. दुसरी अट कोणती? रस्त्याने चालत असताना पहिली अट आहे मान खाली घालून चालायचं. दुसरी अट आहे शिपूट वाकडं करून चालायचं नाही, सरळ करायचं आणि खाली करून चालायचं. पहिलं मान खाली करून चालायचं आणि दुसरं शिपूट खाली करून चालायचं. बघू म्हटले साधू तुझ्या कोण आडवी येते. ऐकलं की ते ना, ऐकलं ते ना. निघालं परत पंढरपूरपर्यंत गेलं बघा त्यानं. कोणच आडवा आलं नाही त्याच्या. दर्शन बी केलं, वापस बी आला. आता वर्षाला वारी करते त्यानं. होय हो, वर्षाला वारी करते. मी कुत्र्याचं बोललेला बरं. दृष्टांत संपला, सिद्धांत घ्या. परमार्थिक क्षेत्रामध्ये वाटचाल करत असताना माणसाच्या शरीरात अहंकार नसू नये बरं का. अहंकार नसूच नाही. मंदिराकडे जात असताना, एखाद्या कीर्तनकाराकडे, मोठ्या साधूकडे जात असताना माणसाने नम्र होऊनच गेलं पाहिजे. नम्र होऊनच गेलं पाहिजे माणसानं, तर त्याला समाजात किंमत आहे. अन्यथा काहीच किंमत नाही त्या माणसाला. इथं मृत्यू लोकांना काहीच किंमत नाही तो सन्मान भलियासी, नाही तो सन्मान भलियासी, नाही नाही तो सन्मान अति दीड पान वरतीचा मान, अति दीड पान वरतीचा मान, अति दीड पान वरतीचा मान, अति दीड
मान भली अशी. मग त्या माणसाला समाजामध्ये किंमत नाही. मग परमार्थिक क्षेत्रामध्ये वाटचाल असू द्या, नाहीतर संसारिक जीवनामध्ये वाटचाल असू द्या, माणसाने नम्र राहायला शिकलं पाहिजे. नम्र राहायला शिकलं पाहिजे, संसारिक माणसाने सुद्धा आणि परमार्थिक माणसाने सुद्धा. मी संसारिक माणसाला सांगत नाही, परंतु परमार्थिक माणसाला एक गोष्ट सांगतो. जर परमार्थिक माणसाला असं वाटत असेल बाबा गेल्या 5-25 वर्षापासून आपण परमार्थ करतोय, परंतु गेल्या 5-25 वर्षापासून परमार्थ करून सुद्धा आपण केलेल्या परमार्थाचं फळ आपल्या पदरात पडत नाही, असं खूप जणांना वाटतं. रात्रंदिवस भजन करतोय आम्ही, रात्रंदिवस कीर्तन करतोय, परंतु आम्ही केलेल्या परमार्थाचं फळ आमच्या पदरात का पडत नाही? ऐका, उत्तर सांगतो तुम्हाला. आपण केलेल्या परमार्थाचं फळ आपल्या पदरामध्ये पडावं, आपण केलेल्या परमार्थाने आपलं हित व्हावं, असं जर एखाद्या परमार्थिकाला, एखाद्या कीर्तनकाराला, कलाकाराला वाटत असेल, तर त्याने सुद्धा जीवनाची वाटचाल करत असताना नम्रतेने केली पाहिजे. नम्रतेने. नाहीतर सध्या आपण वातावरण बघतो, ज्या साध्यापर्यंत पोहोचण्याकरता एखाद्या कीर्तनकाराने एखादी साधना केली असेल, साध्यापर्यंत पोहोचण्याकरता एखाद्या कीर्तनकाराने एखादी साधना केली असेल आणि त्या साधनेचं फळ त्याला मिळालं. फळ मिळालं म्हणजे त्याला ज्या साध्यापर्यंत पोहोचायचं होतं त्या साध्यापर्यंत तो कीर्तनकार पोहोचला. परंतु त्या साध्यापर्यंत पोहोचण्याकरता आपण जी साधना केली होती, नंतर त्या साध्याला पोहोचल्यानंतर तो कीर्तनकार ती साधना करणं सोडून देतो. कीर्तनकार ती साधना करणं सोडून देतो. मग कोणती साधना महाराज? कीर्तनकार म्हणजे काय एकदम तयार होत नाही, उठलं केलं कीर्तन चालू. आता बाजार झाला म्हणा, तो विषय भाग वेगळा झाला. आता बाजार झाला, कुणी बी उठाले कंबर बांधाले, कुणी बी उठाले, 150 रुपये कंबर. कळालं त्याला, धन्यवाद. एक लक्षात घ्या, कीर्तनकार उग सहजासहजी होत नाही बरं का, होत नाही, घासावी लागते त्याला. आता इथं बसलेले सगळ्याचे डोके एकसारखे आहेत का मला सांगा? सगळ्याचे विचार एकसारखे आहेत का? नाही ना. कोणाला काही लागते, कोणाला काही लागते, कोणाला काही लागते. आता एवढ्या लोकांना इथं उभारून तोंड द्यायचं म्हणजे सोपं आहे का? नाही की हो. आता साईगाव माझंच आहे म्हणा, द्या सोडून. इथे मी काही बी केलो तर मला कोण काही बोलणार नाही, पण काही करणार नाही, भिवू नका. पण कुठं बाहेर बी जायचं म्हटल्यानंतर सोपं नाही, सोपं नाही कीर्तन करणं. कीर्तन करणं सोपं नाही. कीर्तनकाराला काकडा पाठ पाहिजे, कीर्तनकाराला हरिपाठ पाठ पाहिजे, 2 हरिपाठ पाठ पाहिजेत, कीर्तनकाराला नाटाचे अभंग पाठ पाहिजेत. कीर्तनकारांनी साधना केली पाहिजे. कीर्तनामध्ये कंबर बांधून आम्ही सांगतोय बाबा काकडा करत जावा, काकडा करणं चांगलं असतं सांगतो आपण. गाता भजन करत जा, ज्ञानेश्वरीचं पारायण करत जा, रोज कथेला येत जा, रोज हरिपाठाला येत जा, रोज कीर्तनाला येत जा, असं म्हणतो आपण. एक लक्षात घ्या, मी कोणाला एकाला उद्देशून बोलत नाही बरं का, कॉमन विषय आहे, माझ्या सहित आहे हा विषय. कीर्तनकार येतो, 2 तास कीर्तन करून जातो, परंतु उरलेल्या 22 तासामध्ये तो कीर्तनकार काय करतो याच्याकडे सुद्धा समाजाचं लक्ष पाहिजे ना. समाजाचा जाऊ द्या, स्वतः कीर्तनकाराचं स्वतःकडे लक्ष पाहिजे की बाबा आपण समाजाला सांगतोय, परंतु 2 तास कीर्तन सोडलं तर आपण बाकीची 22 तास काय करतोय? अहो काही कीर्तनकारांनीच मला राय दिले, काय महाराज बेजार होलाला तुम्ही पारायण करून, एकतर आवाज राहत नाही, आवाजाचा भुगा होऊन जाते, देऊन तर देणारी किती देऊ लागलेत, आणि काय तुम्ही परेशान व्हायला इथं. एखादी तारीख वाढवा की तेवढीच कीर्तनाची, कशाला बसला इथं घासत तुम्ही? हो का? अरे बाबा 3च तारले आपल्याला. आता तुम्ही जर अशी राय देऊ लागलो, तुम्ही जर असा विचार करायला लागलो, मग कीर्तनकार असू द्या नाहीतर कुणी बी असू द्या, माफी नाही त्याला इथं परमार्थात, नाहीच नाही. आता कीर्तन म्हणजे काही लोकांनी धंदा करून ठेवलाय, तो भाग द्या सोडून. परंतु एक लक्षात घ्या, इथं साधना केल्याशिवाय फळ मिळत नाही बरं का. मोक वाटलेलं आहे आपल्याला, बा काय तारख्यात बाबा रोज घरी चालला तर नाहीच, रोज एका गावाला आहेच ते ना. काय भाग्य आहे माणसाचं, ह्याला भाग्य म्हणायचं नाही, अजिबात म्हणायचं नाही म्हणायचं याला भाग्य. हो, कारण कीर्तन म्हणजे काय साधना नाही, कीर्तन म्हणजे एक कला आहे, कला. सध्या कीर्तनाची व्याख्या वेगळी आहे, परंतु त्या कीर्तनालाच आपण कला बनवून ठेवले. समाजाचा सुद्धा दृष्टिकोन तोच झालाय पाहण्याचा. आणि एक लक्षात घ्या, कीर्तनकार असू द्या किंवा गायक असू द्या, एखाद्या वेळेस गायक थांबेल काकड्याला, गायक थांबेल गाता भजनाला, गायक थांबेल हरिपाठाला, कीर्तनकार थांबत नाही. तो कमीपणा वाटतो त्यांना, टाळ घेऊन कीर्तनात उभारल्यावर कमीपणा वाटतो. त्यांना बी तुम्हीच लपवून ठेवले म्हणा, आला एखादा महाराज टाका इथं गादी. अरे कशाला गादी? द्या की टाळ गळ्यात उभार द्या लाईनला, गादी टाका. महाराज एखादा उभारला तर उभारला लाईनला तर बी लोक उभारू देत नाहीत. महाराज नको उभार, हाय ते का ढिगार बसा इथं गादी झालं, महाराज बी फुगला लगेच झाले हो का.
अरे कशाला आलेत उभारत्या टाळ घेऊन का फरक पडलेला आहे? आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि लातूर जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये एक महात्मा आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये एक महात्मा आहे शंकर महाराज, बाळू महाराज. सगळ्याला आपल्याला माहिती आहे कोण आहेत. आता मी त्यांची नावं इथं सांगत नाही, झाल्यावर विचारा मला, मी सांगतो. अख्खं जीवन भजनात घालवलं तिने, अख्खं जीवन. आहेत आता सुद्धा ती, अख्खं जीवन. आता 10-5 वर्ष उरले असतील त्यांच्यापाशी. प्रसिद्धीचा कधी हाव नाही. लोकांनी आम्हाला मोठेपणा द्यावा, हॅक चुकून बी विचारत नाही त्यांनी समाजाला. फक्त भजनाची साधना. आली तेवढीच तारीख, जाणं कीर्तनाला करून येणं. आणि कुणाचंही कीर्तन राहू द्या, कीर्तनाला टाळ घेऊन उभं राहायचं. आयुष्यामध्ये फक्त तेच केलं त्यांनी. लोक म्हणतात काय रे गाय काय मुळात हे कीर्तन उगं कोराले आत्ता आता बोलवा की दुसरा महाराज, ही तर आहेच की उभारते टाळ घेऊन. हो का? म्हणजे टाळ घेऊन उभारणारा कीर्तनकार नाहीच, अशी काही लोकांची भावना झालेली आहे. मला कोणाला उद्देशून बोलायचं नाही, पण एक लक्षात घ्या, इथं आल्यानंतर कुठलीही सेवा करा तुम्ही, लाईन लावा भरून टाळ घेऊन उभा राहा. इथे येऊन चटई आतरण्याचं तुम्ही काम करा, इथे येऊन तुम्ही वाढण्याचं काम करा, इथे येऊन तुम्ही कंबर बांधा. कंबर बांधून कीर्तन करण्यामध्ये जेवढे पुण्य कीर्तनकाराच्या पदरात पडणार आहे ना, तेवढंच पुण्य बाकी सगळ्याच्या पडणार आहे. उगं कीर्तनकाराच्या जास्त पडेल, भ्रमात राहू नका, उलट कमी पडेल कीर्तनकाराच्या. इथं सेवा करणाऱ्याच्या पदरात जास्त पुण्य पडेल. म्हणून अभिमान येऊ द्यायचा नाही. इथंच जीवन जगत असताना अजिबात अभिमान येऊ द्यायचा नाही. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो. करीतो तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. आलेलं जे काय आहे ते वाट्याला आलं तर आलं, परंतु काही जरी आपल्या वाट्याला आलं तर आपण भजन सोडायचं नाही. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कळो येईल अंतकाळी प्राणप्रयाणाचे वेळी, कळो येईल अंतकाळी प्राणप्रयाणाचे वेळी. जे काय हाताला काम आलेलं आहे ते काम करत करत आपण भगवंताची साधना केली पाहिजे. इथं आलं म्हणजे त्याला पाडायचं, आपलं वर्चस्व गाजवायचं, त्याला समाजाच्या बाजूला ठेवायचं, समाजामध्ये आपलं नाव मोठं करायचं. ह्याच्याकरता नाही होई क्षेत्र, ह्याच्याकरता नाही क्षेत्र. सगळ्याला घेऊन चालायचं आपल्याला. पण सध्या पाहायला मिळतं आपल्याला 2 वादकाचं दोघाचं एकमेकासोबत जमत नाही, 2 गायक असले एकमेकासोबत जमत नाही. आपल्या जिल्ह्यात बरं आहे म्हणा, बरं आहे नाही लय चांगलं आहे हो, आपल्या जिल्ह्यात लय चांगलं आहे. बाहेर जर गेलो आपण असला भूत आलाय म्हणताला अशा कलाकारावला कीर्तनातच भान नाहीत. कशाला तर नुसतं चाल म्हणायला. आता प्रमाण मारायला चाल म्हणायला भांडण हो, भांडणं करायला आलो का आपण इथं. पण कुठं वारा असं शिरलेलं आहे अंगात. पण आपल्या जिल्ह्यामध्ये नाही तसं, नाही तसं. माझं म्हणणं की कुठंच होऊ नये असं, सगळ्याला घेऊन चाललं पाहिजे. एखाद्याला थोडं कमी येत असेल, एखाद्याला थोडं जास्त येत असेल, एखाद्याला कमी येत असलं तर त्यानं बी म्हणून विचार केला पाहिजे, बाबा आपल्याला त्याच्यासोबत जमत नाही, आपण कडेला थांबलेलं बरं. ही बी नाक मिरवते ती माईक घेऊन पुढे, हो का. सगळ्यांनी समजूतदारपणानं चाललं पाहिजे, सगळ्याला संधी दिली पाहिजे. आपल्यापेक्षा मोठा कलाकारांना तिला चान्स द्यायचा, त्याला चान्स का फरक पडला नाही. आता मोठ्या कलाकाराने बी असं कॉलर टाईट करून राहायचं नाही मासर. हा थंडरा अजिबात नाही. सांगण्याचं तात्पर्य इथं अहंकार करून चालत नाही, माणसाच्या अंगामध्ये नम्रता असली पाहिजे. नम्र झाला भूता, 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 नम्र झाला भूता. देणे कोंडिले आनंदा,
अनंता माणसाने नम्र असलं पाहिजे आणि तुकाराम महाराजांच्या अंगी नम्रता होती. अशा भंगार लोकांवर तुकाराम महाराजांनी लक्षच दिलं नाही. फक्त आणि फक्त दोनच गोष्टी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दोनच गोष्टीला महत्व दिलं जीवनामध्ये. पहिली गोष्ट, कधी भेटेल तो जीवाचा जीवलग, फेडावया पांग जन्माचा हा, म्हणे कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषमानी. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी रात्रंदिवस त्याची वाट पाहिली. निस्ती वाट नाही पाहिली. देव कृपा करील मज, देव कृपा करील मज, देव कृपा करील मज, देव कृपा करील पुसावेसेची वाटे, पुसावेसेची वाटे, जे जे भेटे तयासी, जे जे भेटे तयासी. देव कृपा करील मज, आयला राखील, देव कृपा करील मज, काय राजे राखीले. पुसावेसेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज, काय लाज राखील. हे तुकाराम महाराजांचा पहिला उद्देश. दुसरा उद्देश, काय म्या उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. पहिली गोष्ट, कधी एकदा मला त्या पंढरीनाथाचं दर्शन होईल. दुसरी गोष्ट, कधी एकदा मला त्या संत महात्म्यांची भेट होईल. कधी एकदा मला त्या संत महात्म्यांचं सानिध्य भेटेल. तुकाराम महाराजांनी तर हे प्रयत्न केलेच. ज्ञानेश्वर महाराजांना घ्या डोळ्यापुढे. पंचम वेद निर्माते ज्ञानोबा आहे. त्यांनी सुद्धा येणाऱ्या जाणाऱ्याला विचारावं. अहो माणसाला विचारलं त्याच्यात काय नवल आहे. कुत्र्याला विचारावं, म्हशीला विचारावं. आता तुम्ही म्हणसाल काय संत महात्मे येडे होते का? येडेच होते, येडेच होते. परमार्थामध्ये ते वेडेच होते आणि वेड होऊनच परमार्थ केली त्यांनी. आता त्यांनी येड होऊन परमार्थ केले आणि इथे येडे शाने होऊन उले. कळलं त्याला धन्यवाद. बघा ज्ञानोबा आहे. ज्ञानियाचा शिरोमणी, ज्ञानियाचा शिरोमणी, ज्ञानियाचा शिरोमणी, ज्ञानियाचा शिरोमणी. वंदे जो का पूज्यस्थानी, वंदे जो का पूज्यस्थानी, वंदे जो का पूज्यस्थानी, वंदे जो का पूज्यस्थानी. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. चिंतकाचा चिंतामणी, ज्ञानोबा माझा. चिंतकाचा चिंतामणी, ज्ञानोबा माझा. ज्ञानियांचा शिरोमणी, वद्य जो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ते ज्ञानोबा आहे. कावळ्याला विचारावं, पहिलं तो गे काऊ पोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. हो, ज्ञानेश्वर महाराजांनी त्या कावळ्याला लालच दाखवी, बाबा तू जर मला त्या देवाचा पत्ता सांगितला ना तर मी तुला वाटेभर भात देईन खायला. ते ज्ञानोबा आहे, ते तुकोबा आहे. प्रयत्न सोडले नाहीत आणि एक दिवस त्या प्रयत्नामध्ये त्यांना यश मिळालं. यश मिळालं, भगवंताचा साक्षात्कार झाला, संत महात्म्याचं सानिध्य लाभलं. या दोन गोष्टी महत्वाच्या तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये. आणि अशी एक तिसरी एक महत्वाची गोष्ट होती. जगद्गुरु तुकाराम महाराजांना इच्छा होती, तुकाराम महाराजांना अपेक्षा होती, तुकाराम महाराजांना तितिक्षा होती की अशी जीवनात वाटचाल करणारा एखादा तरी जातिवंत परमार्थिक मला भेटावा, माझी त्याची भेट व्हावी. अभंगाचं पहिलं माझी ये जाती ते माझा भेटो कोणी. माझी ये जाती ते माझा भेटो कोणी. माझी ये जातीचे माझा भेटो कोणी. माझी ये जातीचे
माझी ये जातीचे या थोडं मज भेटो कोणी आवडीची धनी फेडावया. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये जशी देव भेटावी म्हणून तळमळ होती, जसं संत भेटावी म्हणून तळमळ होती, अशीच आणखीन एक अपेक्षा, अशी एक इच्छा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अंतःकरणात होती की अशी परमार्थिक वाटचाल करणारा एखादा जातीवंत परमार्थिक एखादा वारकरी मला माझ्या जीवनामध्ये मिळावा. माझी ये जातीचे मज भेटो कोणी आवडीची धनी फेडावया. मग महाराज आज तुमचं काय कुटुंब कमी आहे का? तुम्हाला सुद्धा बायको आहे, तुम्हाला लेकरं आहे, तुमचे मित्र आहेत, महाराज मंडळीचा तुमचा ग्रुप आहे व्हॉट्सअपला. सगळं असताना ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या जातीचा एक बी भेटला नाही का? महाराज म्हटले सगळे आहेत हो जवळ, ती येड्या हळदीची आहेत, ती येड्या हळदीच्या, त्यांची ना आपली रासच लागत नाही, ती आपल्या लायकीचे नाहीत. मग महाराज तुमच्या लायकीचे कोण आहेत ते तर सांगा आम्हाला. मग महाराजांनी सांगितलं येडा गबाळ्याचे काम नाही, येडा गबाळ्याचे काम नाही, येड्या गबाळाचे काम नाही, येड्या गबाळाचे काम नाही. तुका म्हणे येते पाहिजे जातीचे, तुका म्हणे येते पाहिजे जातीचे, येड्या गबाळाचे काम नाही, येड्या गबाळाचे काम नाही. तुका म्हणे येते पाहिजे जातीचे, तुका म्हणे येते पाहिजे जातीचे, हे येड्या गबाळाचे काम नाही, येड्या गबाळाचे काम नाही. तुका म्हणे येते पाहिजे जातीचे, येड्या गबाळ्याचे काम नाही. तुकाराम महाराज म्हटले बाबा इथं मोसमानुसार चालणारा मला नको, मोसमानुसार चालणारा नको, मला जातीवंत परमार्थ पाहिजे. मोसमानुसार चालणारे म्हणजे कसे महाराज? ऐका, मोसमानुसार चालणारे म्हणजे गावामध्ये वर्षातून फक्त एकदा सप्ताह होतो एकदा, आणि त्या सप्त्याला सुद्धा ह्या लोकांची हाजरी नियमित नसते. कुण्या दिवशी येतात, कुण्या दिवशी येत नाहीत. गावात सप्ताह वरल तेवढंच भजनाला येतात, पुन्हा त्यांचा आणि त्या भजनाचा काही आता पता नसते वर्षभर. असे नको आम्हाला. मग महाराज तुम्हाला कसे पाहिजेत? मग तुकाराम महाराजांनी सांगितलं देह जावो आत्मा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरी नाता. असा एखादा साधक, असा एखादा वारकरी, असा एखादा महाराज मला पाहिजे ज्याला अंतकरणातून हरी आवडतो. अभंगाचं दुसरं चरण आवड जाहरी, आवड जाहरी अंतरापासोनी, आवड जाहरी, आवड जाहरे, आवड जाहरे अंतरापासोनी, आवड जाहरे, आवड जाहरी, आवड जाहरी अंतरापासोनी, आवड जाहरी, आवड जाहरे, आवड जाहरे अंतरापासोनी, आवड जाहरे. ऐसियाचे मनी अर्थ माझे, ऐसियाचे मनी अर्थ माझे, अर्थ माझे, आवड जाहरी, आवड जाहरी अंतरापासोनी, आवड जाहरी. ऐसियाचे मनी अर्थ माझे, ऐसियाचे मनी अर्थ माझे, अर्थ माझे, आवड जाहरे, आवड जाहरे अंतरापासोनी, आवड जाहरे. आवडीच्या हरी अंतरापासोनी, ऐसियाचे मनी अर्थ माझे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं ज्यांना अंतःकरणातून हरी आवडतो असाच साधक मला पाहिजे. मग त्या लोकांनी म्हटलं महाराज मग असा एखादा साधक, आता तुम्ही कीर्तन करा म्हटल्यानंतर तुमच्या घरामध्ये नाही का असा एखादा माणूस? महाराज म्हटले बाबा जरी मी कीर्तनकार असलो तर माझ्या घरातून दुसरा कीर्तनकार निघेल,
याची शाश्वती मी देऊ शकत नाही. आपण देऊ शकतो का? नाही देऊ शकत. आता एखादा कीर्तनकार आहे आणि भविष्यामध्ये त्या कीर्तनकाराचा मुलगा कीर्तनकारच होईल, सांगता येते का? नाही, होऊच शकत नाही ना. एखाद्या डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच होईल, सांगता येत नाही. हो, बापासारखंच पोरग होईल, सांगता येत नाही. सांगताच येत नाही. हा, 2 सख्खे भाऊ आहेत, दोघं एका मतानं चलतील. हा हा, आता प्रत्येक घरामध्ये आपल्याला बहुमत पाहायला मिळाले जास्त. एका मतानं चालत नाही. आता याला उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर तुम्हाला सर्वांना लंका माहिती आहे. लंका, लंकेचा राजा कोण? रावण. रावण सर्वांना माहिती आहे. रावणाच्या भावाचं नाव काय? बिभीषण. बिभीषण सुद्धा सर्वांना माहिती आहे. आता रावणाचा आणि बिभीषणाचा स्वभाव जर बघितला तर किती अंतर आहे दोघात. एक असा आहे ज्याला देवाशिवाय करमतच नाही, आणि एक असा आहे ज्याला देवाचं नाव बी घेतलं तर राग येते. इतका राग येते की त्यानं बिभीषणाला मंत्रीपदावरून काढून टाकलं. राजीनामा दिला बिभीषणाला. राजीनामा देऊन बिभीषण एका कुट्या जाऊन राहू लागला. लंकेमध्ये जो बी कोणी देवाचं नाव घेईल ना त्याला किराणा माल सुद्धा देत नव्हते लोक त्यावेळेस. रावणानं सांगून ठेवलं होतं सगळ्याला, जे बी कोणी देवाचं नाव घेईल त्याला किराणा माल द्यायचा नाही, जारचं पाणी सुद्धा द्यायचं नाही त्याला प्यायला. सांगून ठेवलं होतं त्यावेळेस. नळाचं पाणी द्यायचं, चहा मागितलं तर चहा द्यायचा नाही, सांगून ठेवलं होतं. हो, पण तिथं बिभीषण भया थांबली नाहीत. बिभीषण साधना चालूच आहे, नामचिंतन चालूच आहे. मग असंच एका दिवशी साधना करत असताना हनुमंतराय आले लंकेत. हनुमंतरायांनी येऊन बघितलं लंकेचे माजी मुख्यमंत्री आहेत, झोपडीत राहू लागले. अरे इथं राजाला किंमत नाही म्हणल्यावर प्रजेचे किती हाल असतील इथं. हनुमंतराय विचार करू लागले. हनुमंतरायांच्या सगळं लक्षात आलं, हे फक्त भगवंताचे साधक आहेत, भगवंताचे साधक आहेत, प्रभू रामचंद्राचे साधक आहेत, म्हणून यांना रावणाने मंत्रिपदावरून काढून टाकले. आता जिथं लंकेमध्ये नाव घ्यायला बंदी आहे त्या लंकेला काही जाळायच्या का म्हटले हनुमंतराय. त्यांना तुकोबारायचे शब्द आठवले बघा. आगी लागो तया सुका जेने हरी नये मुखा, तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. तुकाराम महाराजांचे शब्द आठवले हनुमंतरायाला. मग तिथून पुढे लंकेची काय हालत केली हनुमंतरायाने सगळ्यांना माहितीच किंवा लंकाच दिली पिटवून सगळी. भाऊ आता मला सांगा, लोकाच्या घराला काडी लावणं चांगलं का वंगळ? वंगळ आहे का? वंगळ आहे. हो, कसं लावा असं लोकाच्या घराला काडी? लावू नये काडी. आपण याला चुकीचं समजतो. तुकाराम महाराजांनी यात धन्यता मांडली हो तुकाराम महाराजांनी. लंका धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका. झाली गेली लंका धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका. झाली गेली लंका धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका. जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे तुका. ज्या तोंडाला देवाचं नाव येत नाही त्या तोंडाला काय जाळायच्या का? काय जाळायच्या का? तारुण्यामध्ये भक्ती होत नाही तर मग त्या तारुण्याला काय थोरपण जाळावी ते. हो, दुसरं उदाहरण घ्या. हिरण्यकशिपू माहिती आहे सर्वांना. हिरण्यकशिपूच्या मुलाचं नाव प्रल्हाद. आता बाप एका टोकाचा आणि लेक एका टोकाचा. बापाला देवाचं नाव घेतलेलं जमायचं नाही आणि ह्याला देवाचं नाव घेतल्याशिवाय राहायचं नाही. किती प्रयत्न केले प्रल्हादाला मारण्याचे, मारू शकला नाही. तिथे बी कंडिशन तशीच. शेजाऱ्या पाजाऱ्याला सांगून ठेवलं होतं, खबरदार जर तुम्ही करणे लावून जर कुठला धार्मिक कार्यक्रम केलो तर तुमची गाठ माझ्यासोबत आहे. सांगून ठेवलं होतं तवाच. बंदी होती हो. पण प्रल्हाद थांबला नाही. प्रल्हादाकारणे 11:15 वाजले. हरिनामाचा छंद तेने परमानंद प्रगटला. तुमच्या पाठांतरात सत्वर उच्चारे
प्रल्हादे बिंबला उद्धवा लादला कृष्णदाता प्रल्हादासी पिता करीतो जाचनी परितो स्मरे मनी नारायण. मी 2 उदाहरण दिले तुकाराम महाराजांनी त्यावेळेस काही लोकांना 2 उदाहरण दिले. बाबा सख्य भाऊ एका मतानं चालू शकत नाहीत, बापाचं लेवकाचं जमत नाही, मग सगळे माझ्या मर्जीनं कसे चालतील? मला अशी लोक नको आहेत. मग महाराज तुम्हाला कशी लोक पाहिजेत? मग महाराजांनी सांगितलं आवडे ज्या हरी अंतरापासूनी ऐसियाचे मनी अर्थ माझे. मग महाराज तुम्ही ती साधना करता का? मग महाराजांनी सांगितलं तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हिची दान. तुकाराम महाराज निरंतर देवाची भगवंताची साधना करायचे. तुम्हाला महाराज जीवापेक्षाही देव आवडतो का? मग महाराजांनी सांगितलं जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझ वाचुनी केशवा अनुनावडे. तुकाराम महाराजांना देवापेक्षा जीवापेक्षा सुद्धा देव आवडतो, अनुपेक्षा सुद्धा तुकाराम महाराजांना देवच आवडतो. देवासमोर तुकाराम महाराजांनी जीवाला किंमत दिली नाही, देवासमोर तुकाराम महाराजांनी अनुला किंमत दिली नाही, देवासमोर तुकाराम महाराजांनी रेणूला सुद्धा किंमत दिली नाही. आता रेणूला किंमत दिली नाही तर मग रेणुकाला कशाला किंमत देतील हो? तिला सुद्धा किंमत दिली नाही. कळलं त्याला, धन्यवाद. जाई हो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसी नोहे. तुकाराम महाराजांनी जीवापेक्षाही देवाला महत्वाचं मानलं, अनुपेक्षाही देवाला महत्वाचं मानलं. मग महाराज तुम्हाला कसा साधक पाहिजे? मग महाराजांनी सांगितलं माझ्या मनामध्ये जी काही इच्छा आहेत, माझ्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत, माझ्या या मनातल्या इच्छा ओळखणारा एखादा साधक मला पाहिजे. म्हटल्याबरोबर तिथले काही लोक महाराजांना म्हणू लागले महाराज विसरून जावा, तुम्ही विसरून जावा, इथं कलियुग आहे, सहजासहजी असली माणसं भेटत नाहीत. मग तरी महाराजांनी म्हणावं बाबा जर तुम्हाला तोंडानं चांगलं बोलता येत नाही तर वाईट तर बोलू नका की. तुम्ही असलं फकाट बोलला लावता माझ्या अंगाला काटा येऊ लागला म्हणले तुकाराम महाराज. तया लागी जीव तया लागी जीव होतो का साविस होतो का साविस होतो का साविस. तया लागी जीव दया लागे जीव दया लागे जीव होतो का सावीच होतो का सावीच होतो का सावीच. दया लागे जीव पाहतील वास नयन हे हो पाहतील वास नयन हे पाहतील वास नयन हे पाहतील वास नयन हे आवडे जाहरी आवडे जाहरी अंतरापासोनी 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 आवडे जाहरी. पाहतील वास नयन हे पाहतील वास नयन पाहतील वास नयन हे पाहतील वास नयन हे आवडे जारे अंतरा वाचोनी अंतरा वाचोनी अंतरा वाचोनी आवडे तया लागी जीव होतो का सावीस पाहतील वास नयन हे. तुकाराम महाराजांनी म्हणावं बाबा असं नकारार्थी बोलू नका, तुम्ही थोडंसं सकारात्मक बोला. जर तुम्ही असं नकारार्थी बोललो तर माझा जीव कासावीस होत आहे. तया लागी जीव होतो कासावीस पाहतील वास नयन हे. मग तुकाराम महाराजांनी वाटेवर जाऊन भगवंताची वाट पाहावी आणि ज्या वाटेवर तुकाराम महाराज वाट बघत उभारलेले आहेत त्याच वाटेने देवाने यावं. म्हणून आपण सुद्धा त्याच वाटेने गेलं पाहिजे ज्या वाटेने संत महात्मे गेलेले आहेत. आपण जर ती वाट सोडून दुसऱ्या वाटेनं चाललो तर आपली वाट लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माणसाने त्याच वाटेने गेलं पाहिजे. कोणत्या वाटेने? ज्या वाटेने संत महात्मे गेले, ज्या वाटेवर उभारून संत महात्म्यांनी त्या साधकाची त्या भगवंताची वाट पाहिली. तया लागी जीव होतो का सावीस पाहतील वास नयन. मग ठीक आहे महाराज, जर असा एखादा साधक तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला तर मग काय होईल? सुफळ हा जन्म होईल तिथून होईल तिथून सुफळ हा जन्म होईल
तेथून देता आलिंगन वैष्णवासी. जगद्गुरु तुकाराम महाराजांना काही जणांनी विचारलं, महाराज ठीक आहे, तुम्ही ज्या साधकाची वाट जीवनामध्ये पाहताय तो साधक जर तुम्हाला भेटला तर मग त्याच्याने तुमच्या जीवनामध्ये कोणता फरक पडेल? तुका म्हणे तोची सुदीन सोहळा, तुका म्हणे तोची सुदीन सोहळा, तुका म्हणे तुझी सुदीन सोहळा, तुका म्हणे तुझी सुदीन सोहळा, तुका म्हणे तोची सुदीन सोहळा, तुका म्हणे तोची सुदीन सोहळा, तुका म्हणे तुझी सुदीन तुझी सुदीन सोहळा. गाऊया गोपाळा धनिवरे, गाऊया गोपाळा धनिवरे, आवडे जारे अंतरापासून, आवडे जारे अंतरापासून, गाऊया गोपाळा धनिवरे, गाऊया गोपाळा धनिवरे, आवडे जारे अंतरापासून, आवडे जारे अंतरापासून, अंतरापासून. जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारल्यानंतर महाराज म्हणतात की असे जर साधक मला भेटले तर सगळ्यात पहिलं मी त्यांना आलिंगन देणार, आलिंगन देणार. मग आलिंगन दिल्यानंतर काय होईल महाराज? माझा जन्म तिथून सुफळ होईल, सुफळ हा जन्म होईल तेथून देता आलिंगन वैष्णवासी. 5 मिनिट घेतो बरं का तुमची, चालेल का? हो म्हटलो तर बोलतो, नाहीतर का थांबतो इथंच. बरं ऐका, देता आलिंगन वैष्णवासी. आलिंगन दिल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की माझा तिथून जन्म सुफळ होईल. आलिंगनाचे सुद्धा शास्त्रामध्ये 3 प्रकार सांगितलेले आहेत. एवढे 3 प्रकार सांगतो, कीर्तन आटपतो. 3 प्रकार सांगितलेले आहेत शास्त्रामध्ये आलिंगनाचे. पहिलं आलिंगन आहे दुष्फळ आलिंगन, दुसरं आलिंगन आहे निष्फळ आलिंगन, आणि तिसरं आलिंगन आहे सुफळ आलिंगन. दुष्फळ आलिंगन, निष्फळ आलिंगन आणि सुफळ आलिंगन. दुष्फळ आलिंगन कशाला म्हणायचं? दुष्फळ आलिंगन याला म्हणायचं जर आपल्याला एखाद्या सोयऱ्याच्या लग्नाला जायचं असलं, ज्या सोयऱ्याच्या लग्नाला जायच्या त्या सोयऱ्याचा ना आपला 36चा आकडा आहे, त्याचं ना आपलं जमतच नाही. पण आता मूळ पत्रिका आली आहे, जावं तर लागते. आता नाही गेलो तर लोक काय म्हणतील म्हणून जाणं. तिथं गेल्यानंतर जर आलिंगन नाही दिले तर लोक काय म्हणतील म्हणून आलिंगन देणं. जर नाही गेलं तर लोक काय म्हणतील म्हणून जाणं. लग्न लागल्यानंतर न जेवता जर आलो तर लोक काय म्हणतील म्हणून जेवणं. जातो म्हणून सांगावं, जातो म्हणून सांगावं, पण त्याचं तोंड बघावं वाटणार. पण जर न सांगता गेलो तर काही का पद्धत आहे का? लग्नाला आलं तर आवर्जून बोलिलो होतो, जाताना सांगून तर जायचं की एवढा बी त्याचं म्हणजे एवढी बी कळत नाही का त्याला, असं तसं चालू होते. माझं सांगण्याचं तात्पर्य दुष्फळ आलिंगन कशाला म्हणायचं? एखाद्याला आलिंगन देत असताना इच्छा नसताना सुद्धा आलिंगन देणं ह्याला दुष्फळ आलिंगन म्हणायचं. आता निष्फळ आलिंगन, निष्फळ आलिंगनामध्ये निष्फळ आलिंगन सांगायचं म्हटलं तर आपल्याला थोडंसं महाभारताकडे जावं लागेल. निष्फळ आलिंगन कशाला म्हणायचं ऐका. धृतराष्ट्र सर्वांना माहिती आहे, माहिती आहे ना? धृतराष्ट्र सगळ्यांना माहिती आहे. धृतराष्ट्राला एक वेळेस अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली की आपण एकदा भीमाला आलिंगन दिलं पाहिजे, भीमाला आलिंगन दिलं पाहिजे. मग धृतराष्ट्रानं धर्मराजाला बोलावलं आणि धर्मराजाला सांगितलं की भीमदादाकडे जा आणि भीमदादाला सांग तात्याला तुझी लई आठवणी उरली आहे. कुणाला? तात्याला तुझी लई आठवणी उरली आहे. आजू देवराच आहेत तात्या, आणि तुला आलिंगन द्यायचं म्हणलं. असं जाऊन सांग भीमदादाला. धर्मराजा आपला साधा सरळ माणूस, आणि धर्मराजा गेले भीमदादाकडे सांगायला. भीमदादाकडे गेले, भीमदादाला म्हणू लागले दादा तात्या तुझी आठवण काढलेली. आज जर नाताची आठवण काढायला हो. तात्या म्हणत होते तात्या तुझी आठवण काढलेली. त्यांचा जीव कसतर खालीवरी झोलालाय, लईच आजारी पडलेत, तुला शेवटचं आलिंगन द्यायच्या म्हणलेत. तेवढे येऊन जा एकदा, तात्याची इच्छा पूर्ण कर. ठीक आहे म्हटले भीमदादा, येतो म्हणून सांगितलं. गेला धर्मराजा. पण हे धर्मराजा धृतराष्ट्राचा निरोप भीमदादाला सांगत असताना भगवान श्रीकृष्ण होते तिथं. पांडव भाग्यवान होते, त्यांच्या घरी भगवान राहत होते. भगवान श्रीकृष्ण होते तिथं. मग भगवान श्रीकृष्णाने ते ऐकलं आणि धर्मराजा गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण भीमदादाला म्हणू लागले भीमा तिकडं जाताना तू एकटं जाऊ नको, जाताना मला सांगून जा, मला सोबत घेऊन जा.
त्यावेळेस भीमदादा म्हणले काय राहिले त्या म्हाताऱ्यात हो, आज उद्यावर आहे त्यानं. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणतात बाबा तात्याला एक खोडीला आहे, साठी बुद्धी नाटी झाली आहे तिची, जास्त लागणूक नादाला मी म्हणला तेवढं कर, जाताना मला सोबत घेऊन जा. ठीक आहे म्हटले, ठरलं जायचं, तारीख ठरली, दिवस ठरला. मग त्या दिवशी निघाले भीमदादा आणि भगवान श्रीकृष्ण निघाले. निघाल्यानंतर भीमदादा रिकाम्या हातानं चाललाय, पण भगवान श्रीकृष्ण रिकाम्या हातानं नव्हते. मग भीमासारखाच दिसणारा एक पोलादी पुतळा घेतला होता सोबत भगवान श्रीकृष्णाने, लोखंडी पुतळा सोबत, आणि गेले आलिंगन द्यायला. धृतराष्ट्राला बघितल्याबरोबर भीमदादा पळत सुटला. भगवान श्रीकृष्ण म्हणले दम खा जरा, दम खा. थांबले भीमदादा. तिकडून धृतराष्ट्र पळत यायला दिसला. मग त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने समयसूचकता बघून भीमदादाला स्वतःच्या मागं उभा केलं आणि सोबत जो पोलादी पुतळा आणला होता ती पुतळा केला पुढी, आणि त्या पुतळ्याला आलिंगन दिलं धृतराष्ट्राने. आलिंगन दिल्याबरोबर ती पुतळा कड 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 वाजला, जागेवर भुगा झाला की त्याचा पावडरच झाला त्या पुतळ्याचं. आणि ते दृश्य बघितल्यानंतर भीमानं डोक्याला हात लावला आणि खाली बसला. भीमदादा म्हटला भगवान तुमचं ऐकलं म्हणून बरं झालं, नाहीतर मला पोत्यात सावडून निघावं लागलं असतं इथून. काही खरं नव्हतं, मी जर आलिंगन दिलो असतो तर. कळालं त्याला धन्यवाद. काही खरं नव्हतं. दृष्टांत संपला, सिद्धांत घ्या. धृतराष्ट्राचा आणि भीमदादाचं आलिंगन हे निष्फळ आलिंगन आहे. आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाचं आलिंगन निष्फळ आलिंगन. मग सुफळ आलिंगन कशाला म्हणायचं, सुफळ आलिंगन कशाला म्हणायचं सांगितलं संत महात्म्यांनी. आलिंगन घडे आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे, मोक्ष सायुजता जोडे. ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा. आलिंगन घडे, ज्या ठिकाणी आलिंगन दिल्यानंतर मोक्ष सायुजता जोडली जाते त्याला सुफळ आलिंगन म्हणायचं. सुफळ हा जन्म होईल तेथो न देता आलिंगन वैष्णवासी. मग ठीक आहे महाराज, जर असे साधक तुम्हाला भेटले, तुम्ही आलिंगन देचा, तुमचं जीवन सुफळ होईल. मग त्यानंतर काय इच्छा आहे तुमची? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की त्यानंतर माझा सोहळा एकदम आनंदात पार पडावा. तुका म्हणे तोची सुदीन सोहळा गाऊया गोपाळा धनीवरी. आवडेजा हरी अंतरापासून ऐसियाचे मनी अर्थ माझे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 हरे तुकाराम 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 तुकाराम. हरे तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 हरे तुकाराम 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 तुकाराम. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करतो. बोलत असताना माझ्या मुखातून एखादा शब्द सुटला असेल, त्याचं तुम्हाला वाईट वाटलं असेल, तो माझ्या बुद्धीचा दोष समजा. आत्तापर्यंत मी जे काही योग्य बोललो असेल ते आमच्या गुरुजीचे शब्द समजून जात असताना तुम्ही त्याला घरी घेऊन जा. नक्कीच जीवन जगत असताना तुम्हाला त्याचा उपयोग पडल्याशिवाय राहणार नाही. तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील एखादा अभंग घ्यावा, त्या अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन करावं. माझा तेवढा अधिकार नाही, माझी तेवढी पात्रता नाही, परंतु ज्या संत महात्म्यांनी तुमच्या आमच्याकरता स्वतःचा देह झिजवला, स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवलं, त्या संत महात्म्याच्या मुखातून समाजाच्या हिताकरता निघालेले 4 शब्द आम्ही त्यांचे हमाल बनून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. त्याचा तुम्ही स्वीकार करावा, ज्यांच्या माध्यमातून मला आपल्या या साई गावामध्ये येण्याचा योग प्राप्त झाला. आता मला वाटते 5वं 6वं वर्ष आहे. होय सचिन भाऊ, किती वर्ष? 6वं आहे का? म्हणजे हळूहळू माझं बी अर्ध तर फुल आले. आता 6 वर्ष फुल आहेत आता मला इथे येऊन. हां, त्याच्यामुळे माझा परिचय कोणाला द्यायची गरज नाही. मी तुमचाच आहे, तुम्ही माझेच आहात. तुमचंच लेकरू आहे असं समजून बोलत असताना जर बोलण्याच्या ओघातून एखादा शब्द सुटला तर त्याच्याकडे दुर्लक्ष करत जावा. कारण अगोदर मी माणूस आहे आणि नंतर महाराज आहे. एकदा का होईना माणूस चुकतोच. मी सुद्धा चुकलो असं बोलताना. मी बोलतोय म्हणजे का सगळं बरोबर बोलतोय असं मी म्हणत नाही बरं का. मला जे पटतं, मला जे सुचतं ते तुमच्यासमोर बरोबर बोलण्याचा प्रयत्न करतो. युट्यूबवर कायमचं नाव झालं, नामाचा गजर म्हणून जर तुम्ही युट्यूबला हे नाव टाकलो
तर तुम्हाला हे नामाचा गजर दिसेल. आपल्या लातूर जिल्ह्यातले महाराष्ट्रातले सगळे कीर्तनकार सगळ्यांचे कीर्तन आपल्याला त्या चॅनलवर पाहायला मिळतात. आम्ही फक्त एका गावात उभारून एका टायमाला एकच कीर्तन करतो, पण ही इथं एका ठिकाणी उभारून सगळ्या महाराष्ट्रात फिरतात बरं काय चॅनलच्या माध्यमातून. आता आपली ही कीर्तनाची शूटिंग झाली आहे, आता 2-4 दिवसांना पडेल या चॅनलवर, पाहायला विसरू नका. प्रत्येकजण दिसतात तुम्ही मध्ये, उगा स्वतःला बघावं म्हणून तर बघा. असो, परत एकदा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो, या ठिकाणी थांबतो.